शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्या प्रश्नासाठी उद्या संभाजीनगर येथे प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू हे जनआंदोलन करणार आहे आणि त्यासाठी ज्या काही वेळामध्ये ते रवाना होणार आहे। मात्र त्यांना पोलिसांनी जी परवानगी आहे ते नाकारलेली। आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगाल, तुम्हाला परवानगी नाकारली? परवानगी जरी पोलिसांनी नाकारली असेल तर तरी ते आम्हाला थांबवू शकत नाही। आम्ही शांततेनं आणि अतिशय शिस्तीनं आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलं। सगळ्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना, मजुरांना आम्ही सांगितलं आहे, दिव्यांग बांधवांना। काय कारण आहे नाकाराचं मला माहीत नाही, पण असं धाडस पोलिसांनी करू नये। आमचा पुन्हा विनंती आहे का मोर्चा होणारच, पोलिसांनी तशा प्रकारचं धाडस करू नये। त्यांनी आम्हाला मोर्चा काढू द्यावं, निवेदन द्यापुरताच विषय आहे आणि त्याच्यामुळं जर अशा पद्धतीचं जर त्यांनी ऐकलं नाही तर मग जशास तसं उत्तर मोर्चाच्या उद्याच्या वेळी आम्ही देऊ। भाऊ, तुम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं होतं, तुम्ही आतासुद्धा दिव्यांगांचे प्रश्न घेऊन मोर्चामध्ये समाविष्ट होणार आहे। तुम्ही सरकारमध्ये असून मागण्या का मान्य झाल्या नाही? दिव्यांग मंत्रालय मला भेटलं नाही, ह्या चुकीचा, फारच चुकीचं मला वाटते लोकांसमोर जातं आहे। मी त्या अभियानाचा अध्यक्ष होतो, माझ्यासमोर फाईल येतं का? माझे निर्णयाच्या वेळेस आम्हाला विचारात घेतलं जातं तर नाही। आम्ही फक्त गावागावात जायचं, जिल्ह्यात तिथल्या तक्रारी घ्यायच्या, त्या तक्रारी शासनापर्यंत पोहोचायच्या। या अभियानाचा एक साधा अध्यक्ष आहो आणि त्याला दर्जा याच्यासाठी दिले की बाबा अधिकारी यांनी सगळ्यांनी ऐकावं म्हणून ते एक दर्जा आम्हाला प्राप्त झाला। आणि या सगळ्यामध्ये दिव्यांग मंत्रालय उभं करत असताना आज दिव्यांगांना घरकुल योजना नाही भेटली, आमची मागणी होती। दिव्यांगांचं अंत्योदयामध्ये समाविष्ट करावं, ते झालं नाही। दिव्यांगांच्या एज्युकेशनच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेणं, तशा विद्यापीठ निर्माण करणं, घरकुल योजना आखणं, हे सगळं करणं गरजेचं होतं, ते काही केलं नाही। आणि बजेटमध्ये 5 लाख कोटीच्या 6 लाख कोटीच्या बजेटमध्ये 5% 25,000 कोटी भेटायला पाहिजे दिव्यांगाला, ते भेटले नाही। कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या केल्या नाही, भवन निर्माण केले नाही जिल्हा स्तरावर, हे सगळे मुद्दे आहे ना। आणि मग अखेर जर आपण घरी आई वडील जर मागून देत नसेल तर जोरानं बोलावंच लागतं। आम्ही हा आक्रोश सरकारसमोर मांडणार आहोत। शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे, मजुरांचे असू दे, या सगळ्या प्रश्नासंदर्भात उद्याचा आक्रोश मोर्चा आहे। विदर्भामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात ज्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहे, तुम्ही वारंवार सांगता सरकारला की पेरणी ते कापणीपर्यंत जे आहे या माझ्या समोर, अजूनही तो मुद्दा मान्य झाला, साधारण तुम्हाला 10 वर्ष दिल्या मागणीसाठी। मी मागं लक्षवेधी मांडला होता तर अतिशय विचित्र उत्तर दिलं होतं का वारंवार तेच काम करावं लागतं म्हणून आम्हाला ते घेता येत नाही, किंवा त्याच्यातून काहीतरी कायमची काही उत्पन्न निर्माण होत नाही, किंवा तशा प्रकारचं संपत्ती निर्माण होत नाही म्हणून ते घेता येत नाही, हे अतिशय चुकीचं आहे। मला असं वाटतं का सगळ्यात जास्त पर्यावरण राखण्याचे कोणते पिकं असेल तर सोयाबीन आहे, तूर आहे, पराठी आहे, हे सगळे कोरडवाहू भागातले जे काही पिकं आहे। कारण जेव्हा फुलं वाढतं त्या 8 महिन्यामध्ये तर पशुपक्ष्यापासून सगळे कीटक या सगळ्या पिकावर जगत असतं। पर्यावरणाच्या सगळ्यात उपयुक्त असणारे पिकं आपण कोरडवाहू शेतकरी घेतो आणि मग त्याला भाव भेटत नाही। तुम्ही जर पाहिलं तर सोयाबीनला 7,000 भावाची शिफारस केली 15% नफा धरून, आणि जाहीर केलं सरकारनं 5,000 भाव, म्हणजे 2,000 रुपये क्विंटला मागं कमी भाव सरकार देतं। म्हणजे 15% नफा भेटत नसेल तर आत्महत्याच करावं लागेल, लुटीचे तंत्र आहे। आणि म्हणून आम्ही म्हणतो का पूर्ण कर्जमाफी द्या आणि पुढील 2 वर्ष व्याज आणि मुद्दलमध्ये हाफ सबसिडी द्या, 50% सबसिडी द्या। पेरणी ते कापणी जर आपण गेलं तर भाव जरी भेटले नाही तर मजुराचा खर्च जो आहे तो जर या MREGSमधून कव्हर झाला तर गावातल्या मजुराची समृद्धी वाढेल आणि शेतकऱ्याची पण। आज मजुरालाही भटकावं लागतं, खेळातो शहरात जातं, शहरात राहिले घर भेटत नाही, तिथेही त्याचं मरण आहे। जा मुंबईला कशी अवस्था आहे, पाय पसरवले जागा नाही। 6 पारशीजोर 6,000 एकर जमीन, तो राज्यपाल 40 एकराच्या बंगल्यावर राहतं। तर या सगळ्याच्या विरोधात कष्टकऱ्यांसाठी आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलं। निवडणुकीत तोंडावर बच्चू कडू सरकारवर दबाव आणत असल्याचा आरोपसुद्धा होत आहे। मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावरच नाही तर मी सभागृहामध्ये माझे जर भाषणं पाहिले तर ह्या सगळ्या मुद्द्यावर मी बोललेला आहे। निवडणुकीपुरतं मोर्चा काढत असेल असं काही कोणाचं भ्रम असेल तर ते चुकीचं आहे। माझे सगळे रेकॉर्डवरचे भाषणं पहा, विधानसभेवरचे, हे सगळे मुद्दे मी वारंवार बोललो आहे, त्याचं होत नाही म्हणून आता मोर्चा काढतो। जर बच्चू कडूंच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बच्चू कडू महायुतीमध्ये राहणार की नाही राहणार? जर तर मध्ये आम्ही बोलत नाही, ॲक्शनवर येऊ काही ना काही, उद्या ते समजेल। हे होते बच्चू कडू। जर तरवर आम्ही बोलत नाही, ॲक्शनवर बोलू आणि उद्याचा जो मोर्चा आहे तो निघणारच, असा ठाम निर्णय जो आहे बच्चू कडू यांनी घेतला आहे। अमर घटाळे, साम TV, अमरावती।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.